करड्या छटा निरंजन घाटे. निरंजन घाटे यांच्या अनुवादित कथासंग्रहातून शाळा सुटली पाटी फुटली नावाची कथा. मूळ कथा द फन दे हॅड. मूळ लेखक आयझॅक ॲसिमोव. मार्जीनं आपल्या दैनंदिनी त्या घटनेची नोंदही केली होती. 17 मे 1955 या दिवशीचं पान बघितलं तर त्यावर ती नोंद आढळेल. आज टॉमीला एक खरं खुरं पुस्तक मिळालं. ते खूप जुनं पुस्तक होतं. मागं एकदा मार्जी आजोबांबरोबर गप्पा मारत खेळत होती तेव्हा आजोबांच्या तोंडून तिनं पुस्तिकाविषयी ऐकलं होतं. आजोबा लहान असताना त्यांच्या आजोबांनी त्यांना एका पुस्तकाविषयी माहिती दिली होती. एकदा पुस्तकांविषयी माहिती दिली होती. फार पूर्वी म्हणे कागदावर पुस्तकं छापली जात होती. टॉमीला सापडलेल्या पुस्तकाची पानं पिवळी पडलेली होती. काही पानांचे तर तुकडे पडत होते. मुख्य म्हणजे या पानांवरचा मजकूर स्थिर होता. संगणक पटलावर दिसतात तसे हे शब्द फिरते नव्हते. एवढेच नव्हे तर ते सर्व शब्द वाचून झाल्यावर त्यांनी पान उलटलं. नव्या पानावर नवा मजकूर होता. अशी सर्व पानं वाचून संपली. परत त्यांनी पहिलं पान काढलं तर तिथं आधी होता तोच मजकूर होता. नवा मजकूर आलेला नव्हता. शी, किती वाया जातंय हे सगळं. पुस्तक वाचून झालं की ते म्हणे टाकून द्यायचं. मला वाटतं आपल्या पडद्यावर लाखो पुस्तकं येतात जातात आणि आणखीनही बरीच पुस्तकं त्यावर मावत असतील. मी काही संगणक पटल कधी फेकून देणार नाही, टॉमी म्हणाला. मलाही तेच म्हणायचंय, मार्जी म्हणाली. ती 11 वर्षाची होती. तिनं जरी टॉमी एवढी संगणकी पुस्तकं वाचलेली नसली तरी ती पटलावरची पुस्तकं बरेचदा वाचत असे. टॉमी तिच्यापेक्षा 2 वर्षांनी मोठा म्हणजे 13 वर्षांचा होता. हे तुला कुठं मिळालं रे टॉमी? मार्जीनं विचारलं. आमच्या घरात. आपल्या घराच्या दिशेनं हात करीत टॉमीनं सांगितलं. तो ते पुस्तक वाचण्यात गढून गेलेला होता. माळ्यावर कोपऱ्यात पडलं होतं ते. ते कशावर आहे? शाळा. टॉमीचं हे उत्तर ऐकून मार्जीच्या कपाळावर आठ्या उतरल्या. शाळेबद्दल लिहिलंय त्यात? पण शाळेबद्दल लिहिण्यासारखं काय असू शकेल? शी, मला शाळा मुळीच आवडत नाही. मार्जीला शाळा आवडत नव्हती हे खरंच होतं. आणि अलीकडे तर तिचा शाळेबद्दलचा तिरस्कार वाढतच चालला होता. यंत्रशिक्षक एका मागोमाग एक चाचण्या घेत होता आणि प्रत्येक चाचणीत तिचे भूगोलाचे गुण कमी कमी होत चालले होते. शेवटी तिच्या आईनं असं का घडतंय हे न कळून जिल्हा व्यवस्थापकाला बोलावणं पाठवलं होतं. हा जिल्हा व्यवस्थापक जाडजूड, आकारानं गोल, लालबुंद गालाचा बुटका इसम तर मार्जीला शिक्षकाहून वाईट भासला होता. त्याच्या पोतडीत अनेक यंत्र, पकडी, चिमटे, स्क्रूड्रायव्हर, तारा आणि घड्याळासारख्या चिजा होत्या. तो मार्जीकडे बघून हसला. नंतर त्यानं मार्जीला एक सफरचंद काढून दिलं होतं. मग त्यानं यंत्रशिक्षक भागशः सुटा केला. त्या व्यवस्थापकाला आपला शिक्षक पुन्हा जोडता आला नाही तर काय मजा होईल हा विचार मार्जीच्या डोक्यात पिंगा घालत होता. पण तसं काही घडलं नाही. त्या नीच व्यवस्थापकानं तिचा यंत्रशिक्षक जोडून पुन्हा पहिल्यासारखा केला. तासाभरात त्याचं काम संपलं. यंत्रशिक्षक, त्याचं पटल सगळं परत पहिल्याप्रमाणे मार्जीसमोर उभं राहिलं. त्या पटलावर धडे, प्रश्न सगळं पूर्वीसारखं दिसू लागलं. त्यातून गंभीर आवाजात
सूचनाही पूर्वीसारख्याच येऊ लागल्या. त्याहीपेक्षा वाईट म्हणजे त्या शिक्षकाच्या पोटातली पेटीची फटही तशीच होती. इथं मार्जीला चाचणी परीक्षेच्या उत्तरपत्रिका आणि गृहपाठ टाकावा लागत होता. त्या यंत्रशिक्षकाला कळेना अशा विशिष्ट खुणांच्या लिपीत तो लिहावा लागत होता. वयाच्या 6व्या वर्षीच मार्जी ती लिपी शिकली होती. त्या लिपीत गृहपाठ किंवा उत्तरपत्रिका त्या फटीत सरकवली की मिनिटाच्या आतच यंत्रशिक्षकाच्या पटलावर गुणपत्रिका झळकू लागे. कुठली उत्तरं कशी चुकली आहेत आणि ती कशी लिहायला हवी होती याच्या सूचनाही झळकू लागत. हातातलं काम संपल्यावर त्या व्यवस्थापकानं मार्जीचं डोकं थोपटलं. मग मार्जीच्या आईकडे वळून तो म्हणाला, मिसेस जोन्स, यात त्या मुलीचा काहीच दोष नव्हता बरं. ते यंत्र भूगोलाच्या बाबतीत थोडं जास्त वेगानंच चाललं होतं. अशा गोष्टी काही वेळा घडतात. खरं तर त्या घडायला नकोत, पण ते जाऊ दे. आता मी ते यंत्र व्यवस्थित बनवलंय. आता ते काही त्रास देणार नाही. तुमच्या मुलीचा अभ्यास तिच्या वयाच्या इतर मुलींच्या मानानं खूपच चांगला आहे. मग त्यानं मार्जीचं डोकं शाबासकी द्यावी तसं थोपटलं होतं. मार्जी ते भाषण ऐकून फारच निराश झाली होती. तिला वाटत होतं की तो यंत्रशिक्षक दुरुस्तीसाठी घरातनं बाहेर नेला जाईल आणि निदान काही दिवस तरी त्याच्या कचाट्यातून आपली सुटका होईल. मागं एकदा टॉमीचा शिक्षक तर महिनाभर दुरुस्तीसाठी घराबाहेर ठेवला होता. यामुळंच तिनं टॉमीला विचारलं, शाळेबद्दल पुस्तकभर लिहावं असं काय आहे? टॉमीनं तिच्याकडे, काय खुळी आहेस तू, अशा नजरेनं बघितलं. येडे, ती आपल्या शाळेसारखी शाळा नव्हती काही. ही फार पूर्वीची जुन्या काळातली शाळा, शेकडो वर्षापूर्वींची. प्रत्येक शब्दावर जोर देत तो म्हणाला. मार्जीला त्याचा रागच आला. स्वतःला फार शाळा समजतोय लेकाचा. इतक्या वर्षापूर्वीची शाळा कशी होती ती मला कसं ठाऊक असणार, असं म्हणत टॉमीच्या खांद्यावरून ती पुस्तकात डोकावली. मग म्हणाली, म्हणजे त्या काळातही शिक्षक होते तर? प्रश्नच नाही. तेव्हाही शिक्षक होतेच, पण ते आपल्या या शिक्षकांसारखे नव्हते. तर चक्क माणसंच मुलांना शिकवायची. माणसं कशी मुलांना शिकवायची? आश्चर्यच आहे का? तो मुलांना त्याला असलेली एखाद्या विषयाची माहिती सांगायचा, मग गृहपाठ द्यायचा, चाचण्या घ्यायचा. कुठल्याही माणसाला ते करणं कसं शक्य आहे? माणूस इतका हुशार असूच शकत नाही का? माझे वडील माझ्या शिक्षका एवढेच हुशार आहेत बरं. एखाद्या माणसाला यंत्रशिक्षका एवढं ज्ञान असणं शक्यच नाही. माझे वडील यंत्रशिक्षकापेक्षा जास्त हुशार आहेत. पैज घ्यायची आहे. मार्जीला टॉमशी वाद घालायची इच्छा नव्हती. त्यामुळे तिनं एक वेगळाच मुद्दा उपस्थित केला. माझ्या घरात कुणी परका माणूस मला शिकवायला आला तर ते मला आवडणार नाही. हे ऐकताच टॉमी खदखदा हसू लागला. म्हणाला, तुला काहीच ठाऊक नाही? मार्जी, त्यावेळी शिक्षक आपल्या घरात राहत नसत तर एका वेगळ्याच इमारतीत ते आणि सगळी मुलं जायची. वेगवेगळे शिक्षक वेगवेगळे विषय शिकवायचे आणि सर्व मुलं एकच अभ्यास शिकायची. हो, सगळी सारख्या वयाची मुलं एकाच वर्गात बसायची आणि एकच अभ्यास करायची. पण माझी आई तर म्हणते की प्रत्येक शिक्षक हा मुलाच्या बौद्धिक गरजा बघून बनवावा लागतो. त्यामुळंच प्रत्येक विद्यार्थ्याचा शिक्षक हा त्याच्या पुरताच उपयोगी ठरतो आणि प्रत्येक शिक्षकाचा त्याच्या विद्यार्थ्यास शिकवण्याचा मार्ग हा वेगळा आणि त्या मुलापुरता. ते आज झालं. त्या काळात तसं नव्हतं. तुला मी सांगतो, ते खोटं वाटत असेल किंवा आवडत नसेल तर फुट, मी ते पुस्तक बंद करून टाकतो. टॉमी चिडून म्हणाला. त्यावर झटकन मार्जीनं त्याला चुचकारलं. मला ते पुस्तक आवडत नाही किंवा ते खोटं आहे असं मी कुठं म्हटलं? तिला ते पुस्तक वाचायला हवं होतं. त्यांचं पुस्तक वाचणं नुकतंच कुठं सुरू झालं होतं. तेवढ्यात मार्जीच्या आईनं मार्जीला हाक मारून शाळेची वेळ झाल्याचं सांगितलं.
अजून थोडा अवकाश आहे आई, मार्जी ओरडली. कसला अवकाश? चल लगेच. शाळेची वेळ म्हणजे शाळेची वेळ. टॉमीचीही शाळेची वेळ झाली असणार. टॉमी, शाळा संपल्यावर तू ते पुस्तक आणशील? आपण दोघं मिळून ते वाचूया. काय? बघू. असं निर्विकारपणे बोलून शिर घालत टॉमी निघून गेला. काखोटीत ते पुस्तक घालून जाणाऱ्या टॉमीकडे बघत बघत मार्जीही घरात गेली. मार्जी आपल्या अभ्यासिकेत शिरली. अभ्यासिका तिच्या शयनगृहाशेजारीच होती. यंत्रशिक्षक तिची वाट बघत तयारीतच होता. तो रोज याच वेळी आपोआप कार्यरत होत असे. फक्त शनिवार आणि रविवार तो दिवसभर बंद असायचा. तिच्या आईच्या मते रोज ठराविक वेळेस अभ्यास केला तर अभ्यास चांगला होतो, म्हणून तिच्या यंत्रशिक्षकाचा कार्यक्रम अशा तऱ्हेनं बनवण्यात आला होता. संगणक पटल झळाळत होतं. मार्जी त्याच्या समोर बसली. त्याबरोबर त्या पटलावर अक्षरं झळकली. आज आपण अंकगणित शिकणार आहोत. अपूर्णांकांची बेरीज कशी करतात ते माहिती करून घेण्यापूर्वी कृपया कालचा गृहपाठ तपासण्यासाठी तपासफटीत सरकवावा. मार्जीनं एक सुस्कारा सोडत यंत्रशिक्षकाच्या आज्ञेचं पालन केलं. पण तिच्या मनात तिच्या आजोबांचं बालपण नाचत होतं. आसपासची सर्व मुलं तेव्हा एकाच शाळेत जात होती. शाळेच्या आवारात हसत भांडत खेळत होती. वर्गात एकत्र बसत होती. शाळा सुटल्यावर आरडाओरडा करीत बाहेर पडत होती आणि मिळून घरी परतत होती. त्यांना सगळ्यांना एकच अभ्यास एकत्रित शिकवला जात होता. त्यामुळं गृहपाठ करताना ती एकमेकांना मदत करू शकत होती. शिकवायला तर म्हणे वेगवेगळे मानवी शिक्षक यायचे. किती मजा त्या काळात. शाळा भरताना घंटा, शाळा सुटल्यावर घंटा आणि शाळा सुटली की आरडाओरडा करीत बाहेर पडणारी मुलं. काय मजा होती नाही त्यांची. कथा येथे समाप्त. शाळा सुटली, पाटी फुटली. कथा येथे समाप्त.